नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेनं वाट पाहत होतात अर्थात बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म फर्स्ट इयर बी फार्म जी की डिग्री आहे 4 वर्षाची तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं. बी फार्म ॲडमिशन प्रोसेसचं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. ॲडमिशन नोटीस फॉर बी फार्म ऑब्लिक फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी अकॅडमिक इयर 2026 अँड 27साठी. तर या ठिकाणी बघू शकता रजिस्ट्रेशनसाठी फी किती असणार आहे, कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचं ही सगळी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही CET किंवा नीट दिलेली असणं गरजेचं आहे. 2026ची CET दिलेली असणं गरजेचं आहे. नीट दिली असेल तर ऑल इंडिया कोटासाठी तुम्ही एलिजिबल असता आणि जो तुम्ही CETचा फॉर्म भरताना एक्झाम फी भरलेली त्यामध्येच तुमची फी इन्क्लूड असते. बट जे काही अदर कॅन्डिडेट आहेत नीटवाले वगैरे तर त्यांना रजिस्ट्रेशनसाठी चार्जेस हे वेगळे लागत असणार आहेत. तर रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू झालं आहे या ठिकाणी यांनी 31 जुलै 2026 ते 10 ऑगस्ट 2026च्या दरम्यान तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आणि 1 ऑगस्ट ते या ठिकाणी 11 ऑगस्ट 2026पर्यंत तुम्हाला जे काही ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी असेल त्या पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय करता येणार आहे. अर्थात आत्ता तुमची जी काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचे काही डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरू शकता आणि नंतर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट आले तर त्या ठिकाणी तुम्ही ग्रीवियन्स पिरियडमध्ये तुमची कॅटेगरी चेंज करून घेऊ शकता किंवा नाव मार्क्स कास्ट कॅटेगरीमध्ये काही चुका झाल्या असतील तर ग्रीवियन्स पिरियडमध्ये ते बदल करून घेऊ शकता. 13 ऑगस्ट रोजी या ठिकाणी तात्पुरती गुणवत्ता अर्थात प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. ग्रीवियन्स पिरियड 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट आहे. या दरम्यान तुमच्या नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यात काही बदल करायचे असतील तर ते करू शकता. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तुम्ही जो फॉर्म भरताना माहिती दिली त्यानुसार तुमची एक मेरिट लिस्ट येते. त्यावरून काहीच कळू शकत नाही की तुम्हाला कोणतं कॉलेज लागेल. फक्त त्या डिटेल्स बरोबर आहेत का बघायचे. त्यात काही चुका झाल्या असतील तर तुम्ही मात्र ग्रीवियन्स आक्षेप नोंदवून बदल करून घेऊ शकता. 19 ऑगस्ट रोजी फायनल मेरिट लिस्ट येणं अपेक्षित आहे आणि या ठिकाणी बघू शकता स्टार दिलेला आहे 10 ऑगस्ट रोजी. याचा अर्थ काही पुन्हा रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ होऊ शकते. दरम्यान ऑफिशियल वेबसाईटवरती अजूनही रजिस्ट्रेशन सुरू दिसत नाही आहे. त्यामुळं नेमकं काय इश्यू आहे हे CET सेलकडून जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत काही बोलता येणार नाही आपल्याला. बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राउझर असेल तो ओपन करा. त्या ब्राउझरमध्ये CET सेल असं सर्च करा. CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या. ॲडमिशन पोर्टल 2026-27वरती या. त्यामध्ये आल्यानंतर टेक्निकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएटमध्ये बी फार्म आणि फार्म डी आहे बघू शकता इथे. तर लक्षात ठेवा बी फार्म डी अजूनही ते पोर्टल सुरू झालेलं नाही आहे. होप सो लवकरच ते पोर्टल बी फार्मचं सुरू होईल. अजून एक महत्त्वाची माहिती, फॉर्म कसा भरायचा आहे, फॉर्म भरताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, बी फार्मचा फॉर्म कसा भरायचा याचा मागच्या वर्षीचा एक व्हिडिओ आहे. सेम प्रोसेस यावर्षीही असणार आहे, फक्त पोर्टल हे असणार आहे. जोपर्यंत अजून इथं हे पोर्टल 2026-27चं सुरू होत नाही तोपर्यंत तुम्ही जुना व्हिडिओ बघा. त्याचा फायदा काय होणार आहे की फॉर्म भरताना काय काय गोष्टी लागतात हे तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे. लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं आहे, जो मागच्या वर्षी रजिस्ट्रेशनचा फॉर्मचा व्हिडिओ होता तो व्यवस्थित बघून घ्या. कारण त्याचा फायदा असा होईल की रजिस्ट्रेशन करताना काय गोष्टी लागतील, कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा, चुका कशा टाळायच्या आहेत हे त्या ठिकाणी तुम्हाला समजेल. काही शंका असतील तुमच्या त्या खाली कमेंट करा. जेव्हा केव्हा ते पोर्टल सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळात कळवलं जाईल. त्यामुळं आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सर्व अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. बाकी यावर्षी पर्सनल काउन्सिलिंग वैयक्तिक मार्गदर्शन करण्यासाठी मला वेळ थोडा कमी आहे कारण इतर शेड्यूल आहे बाकीच्या गोष्टी. सो जरी पर्सनल काउन्सिलिंग देता आलं नाही तर आपण विचार करत आहोत की कॉल स्लॉट ठेवायचे का ज्यामध्ये तुमच्या काही शंका असतील तर त्या सॉल्व्ह केल्या जातील. त्याबाबतचा अपडेट देखील खाली आपला व्हॉट्सॲप ग्रुप आहे किंवा टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करा. तिथं सगळे अपडेट तुम्हाला पाठवले जातील. व्हॉट्सॲप ग्रुप टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला, सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका. आवर्जून तो फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ पहा. धन्यवाद. थँक्यू.